नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये विवराजकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, IMD मॉडेलने सध्या 8 आणि 9 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता दाखवली आहे. तर शेतकरी मित्र, हे सध्याचं हवामान ताजा हवामान अंदाज आहे आणि अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे 7 तारखेला देखील पावसाचा IMD मॉडेलने सकाळी 7-8च्या टायमाला हा हवामान अंदाज दाखविला आहे. आणि खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी 8 तारखेला पाहिला असता विदर्भ साईड, मराठवाडा तसेच रत्नागिरी, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार या भागामध्ये 8 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये लातूर, बीड तसेच सोलापूर, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये पावसाची शक्यता दाखवली आहे. आणि इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ आहे. तसेच विदर्भ साईडला पाहिला असता विदर्भ साईडला चंद्रपूर तसेच गोंदिया, भंडारा, नागपूर या भागामध्ये पावसाची शक्यता ही 8 तारखेला दाखवली आहे. आणि 9 तारखेला देखील शेतकरी मित्र फक्त विदर्भ साईडला IMD मॉडेलने पावसाचा अंदाज दाखविला आहे. आणि खास करून शेतकरी मित्र सांगायचं म्हणजे 8 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये फिक्स पावसाचा अंदाज दाखवला आहे या ISM मॉडेलने. आणि महाराष्ट्रात जवळपास मुंबई, पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव तसेच पूर्ण विदर्भाचं वातावरण हे ढगाळ राहणार आहे. आणि स्थानिक स्वरूपाचा हा पाऊस पडू शकतो, कारण वातावरण एक टेम्परेचरची एकदम खूप वाढ झाल्यामुळे स्थानिक स्वरूपाचा हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच 8 तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये, पंढरपूर या ठिकाणी सोलापूरला 8 तारखेला फिक्स पावसाचा अंदाज आहे. 8 तारखेला 8च्या टायमाला. तसेच इकडं पाहिला असता रत्नागिरी या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. आणि 9 तारखेला वातावरण आणखीन खूप बऱ्याच जिल्ह्यामध्ये ढगाळ राहणार आहे. पंढरपूर तसेच सोलापूर, धाराशिव, कळंब या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच कोल्हापूरला 9 तारखेला कोल्हापूर तसेच कणकवली, निपाणी या भागामध्ये पावसाची सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. पाऊस हा काही जास्त जोरदार राहणार नाही, पण सर्वसाधारण पाऊस पडू शकतो. तसेच विदर्भ साईडला पाहिला असता पुसद, हिंगणघाट, चंद्रपूर तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 9 तारखेला विदर्भ साईडला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता हे दाखवली आहे. तसेच शेतकरी मित्र परत 10 तारखेला वातावरणात थोडा बदल झाला आहे. 10 तारखेला थोडे वातावरणात पावसाचे प्रमाण कमी आहे, परंतु वातावरण हे ढगाळ राहणार आहे. तसेच 11 तारखेला देखील तीच पोझिशन राहणार आहे. वातावरण हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच 12 तारखेला देखील वातावरण हे मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहील. तसेच सोलापूर, सातारा या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहील आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच 13 तारखेला देखील तीच परिस्थिती वातावरण ढगाळ राहणार आहे. जवळपास हे वातावरण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ राहणार आहे. तसेच 14 तारखेला पाहिला असता 14 तारखेला कोल्हापूरच्या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे 4च्या टायमाला. आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. तसेच अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, बार्शी या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील 14 तारखेला. आणि 14 तारखेला परंतु इतर जिल्ह्यामध्ये पावसाची खूप कमी शक्यता आहे. तसेच 15 तारखेला देखील पाहिला असता पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास महाराष्ट्रात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ साईडला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या तरी आपण हा 15 मेपर्यंतचा हवामान सांगितला आहे. आणि 8 आणि 9 मेला आपण सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचं तर काही ठिकाणी ठराविक स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.